या महिन्याला दर्शनाला आलो होतो, त्याच्या अगोदर देखील आलो होतो. जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी शिंगणापूरला येणं होतं. आज देखील शनिवार आहे आणि या निमित्ताने जे आहे हे शनिदेवाचं दर्शन जे आहे ते घेण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे. महाराष्ट्रासाठी बघा, आता लवकरात लवकर जो आहे वरुण राजा प्रसन्न होऊ द्या, लवकरात लवकर पाऊस लांबलेला आहे हा सुरू होऊ द्या, बळीराजाला जे आहे हे सुख समाधान जे आहे आणि ओमराजेंना मंत्रिपदाची चर्चा आहे. बघा, चर्चेमध्ये पॉलिटिक्स मध्ये आहे ना, राजकारणामध्ये जर तर चर्चा जी आहे याला काय अर्थ नसतो. मला वाटतं ओमराजे जे आहे हे शिवसेनेमध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांचं धन्यवाद देखील करतो. आणि शिवसेनेची ताकद जी आहे ती त्यांच्यामुळे जे आहे ती अजून त्या ठिकाणी वाढलेली आहे. उद्धव ठाकरे कुठेतरी वाशिम मधून राम मंदिर जे बांधलं गेलं ते शिवसेनेमुळे रामाच्या विरोधामध्ये जाऊन, हिंदुत्वाच्या विरोधामध्ये जाऊन त्यांनी काँग्रेसचे पाय त्या ठिकाणी पकडले. काँग्रेसचा विरोध जो आहे हा राम मंदिराला होता. त्यांच्या बरोबर जे आहे संस्थेने जाऊन बसण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी केलं. बाळासाहेबांचे विचार जे आहे सोडण्याचं काम त्यांनी केलं. बाळासाहेबांच्या विचारांना काळीमा फासण्याचं काम त्यांनी केलं. बाळासाहेब म्हणायचे 370 जे आहे ते हटलं पाहिजे, हे हटवण्याचं काम जे आहे ते एनडीएच्या सरकारने केलं. माननीय नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या नेतृत्वाखाली झालं. राम मंदिर गेल्या अनेक वर्ष ज्याच्यासाठी संघर्ष सुरू होता, अनेक लोकांनी बलिदान दिलं, ते देखील एनडीए सरकारने केलं, माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली केलं. आणि हे 2019 मध्ये स्वतःच्या खुर्चीसाठी जे आहे हे कोणाबरोबर जाऊन बसले, हा प्रश्न जो आहे स्वतःला विचारला पाहिजे. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, ज्यांनी 370 ला विरोध केला, आजही 370 ला विरोध जो आहे त्यांचा सुरू आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जे तुम्ही हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले, सगळ्या गोष्टी सोडल्या, आज जे आहे ते तुम्ही कितीही जे आहे त्याच्यावरती एक्सप्लेनेशन दिलं किंवा लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला, लोक खूप समजदार आहेत. तुम्ही 2019 मध्ये कुठला आयडियोलॉजी स्वीकारली, कुठले कुठलं धोरण जे आहे ते तुम्ही स्वीकारलं, हे जे आहे लोकांच्या समोर आहे म्हणून धोरण जे आहे ते तुम्ही स्वीकारलं, हे जे आहे लोकांच्या समोर आहे म्हणून तुम्हाला 2024 मध्ये अशी परिस्थिती जी आहे ती लोकांनी करून ठेवली. जिथे 120 तुम्ही लढले त्याच्यातून 20च जे आहेत आमदार त्या ठिकाणी निवडून आले. आणि तुम्हाला जे आहे खासदार जे निवडून आले त्यांना देखील सांभाळता आलं नाही, त्यांना देखील आपुलकी ते 2 बोल जे आहे. बघा, मला वाटतं माणसाला जे आहे ना विश्वास पाहिजे असतो, सपोर्ट पाहिजे असतो. एक मॉरल सपोर्ट जो असतो हा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकाऱ्याच्या मागे जो आहे जर उभा राहिला नेता, तर तो आणखीन बळाने त्या ठिकाणी लढतो. कुठल्या नगर परिषदेमध्ये प्रचाराला गेले, कुठल्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल, ते तुम्ही बघितलंय. आज बाहेर पडताय ते लोकांना गद्दार गद्दार गद्दार. कालपर्यंत तुमच्या बरोबर होते तोपर्यंत चांगले होते. आज स्वतःच्या बलबुत्यावरती जे आहे हे त्या ठिकाणी खासदार जे आहेत त्या ठिकाणी खाली ग्राउंड लेवलला कार्यकर्त्याला सांभाळायचं काम करतो. तुम्ही काय करताय? हे आज जे आहे खासदार जे आहे तुम्हाला सोडून गेल्यानंतर, आमदार सोडून गेल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात जायचं आणि शिव्या शाप करायच्या द्यायच्या, एवढंच शिकवलंय का? आत्मपरीक्षण कधी करणार? तुम्हाला कधी कळणार की बाबा तुम्ही कुठे चुकताय करून? का शिंदे साहेबांबरोबर जोडले जातात लोक? का एवढे लोक प्रवेश करतायत? रोज हजारो लोक जे आहे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, एवढे सगळे कार्यकर्ते जे आहेत हे का शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवतायत? कारण की शिंदे साहेब त्यांच्या अडी अडचणीला जे आहेत हे सुखा दुःखामध्ये जे आहे ते जाऊन जातात. मला तर लोकांची एलर्जी आहे म्हणून लोक तुम्हाला सोडून जात आहेत, अशी परिस्थिती आज आहे. आणि आता जे आहे जे खासदार गेले त्यांच्या मतदारसंघामध्ये, मी तर ऐकलं की कुठल्या तरी मंगल कार्यालयामध्ये जे सभा घ्यायला लागली, अशी परिस्थिती जी आहे ती आज या ठिकाणी येऊन थांबलेली आहे. तरी परिस्थिती का आली त्याचं देखील आत्मपरीक्षण जरा करा. अरे बाबा त्याच्यावरती, अरे ऐका, हे सगळ्या न्यूज जे आहे तुम्हीच लोक करता. तुमच्या मधले जे आहे न्यूज इकडून तिकडून कोणाला काय 2024 ला ही परिस्थिती होती तेव्हा जे आहे पक्ष संघटनेचं काम जे आहे ते मी त्या ठिकाणी स्वीकारलं. आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या दुय्यम आहेत. पक्ष कसा स्ट्रॉंग होईल, पक्ष कसा मजबूत होईल, ह्याच्यासाठी जे आहे ते आम्ही सगळे जे आहेत, आज अप्पा बारणे जे आहे तिकडे, ओम राजनिंबाळकर या ठिकाणी आहेत. तुम्हाला माहिती आहे याच्या अगोदर शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने 62 विधानसभा जे आहे मी फिरलो. त्या 62 विधानसभेमध्ये जे आहे हे प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत, शाखा प्रमुख, साधा कार्यकर्ता याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही काम करतोय. तर मला जे आहे हे पक्ष कसा वाढेल,
आम्हाला सगळ्यांनाच पक्ष कसा वाढेल, पक्ष अजून मजबूत कसा होईल, प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत आम्ही कसं पोहोचू, त्याच्या अडीअडचणी काय आहेत, ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या दूर करण्यामध्ये जास्त जे आहे आम्हाला इंटरेस्ट आहे. हे बघा, या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या ज्या आहेत, आपल्या तुमच्या न्यूज ज्या आहेत ते येत असतात, त्या ज्या आहेत त्याच्यावरती जास्त लक्ष नाही देता आपण काय करू शकतो लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, याच्यासाठी आम्ही काम करतो. ऑपरेशन टायगर 3.0 चालू होत्या आमदार तुमच्या संपर्कात आहेत. बघा, शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये सगळेच लोक आहेत. शिंदे साहेबांवरती विश्वास दाखवून जे आहे हे शिंदे साहेबांबरोबर जोडले जातात. शिंदे साहेबांकडे गेलं की कुठलंही काम हे होत असतं. शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा सगळ्या पक्षाचे आमदार खासदार त्यांच्याकडे यायचे आणि काम करून घेऊन जायचे. त्यांनी कधी विचारलं नाही की तू कुठल्या पक्षाचा आहे, तू या पक्षाचा आहे का, तुझं काम नाही करत मी, असं कधी बोलले का? नाही, असं कधीच तुम्हाला कोण बोलणारच नाही, ऑपोजिशनचे पण आमदार. तर मला वाटतं हे सगळीच लोक जी आहेत ही शिंदे साहेबांवरती प्रेम करणारे लोक आहेत आणि एक विश्वास आहे त्यांच्यावरती की बाबा त्यांच्याकडे गेलो, मी कुठलाही पक्षाचा असलो तरी माझं काम जे आहे ते 100% त्या ठिकाणी होणार आहे. तर तसं तुम्हाला काय वेगळे कोण संपर्कामध्ये नेहमीच आहेत, बघा आम्ही सगळ्यांच्या संपर्कामध्ये आहे. म्हणूनच तर सगळे लोक जे आहेत हे शिवसेनेबरोबर जोडले जात आहेत. तुम्ही संपर्कात नसता तेव्हा काय परिस्थिती होते ही आपण पाहिली. अरे बाबा, तुम्ही मला किती पण ते स्पेसिफिक प्रश्न विचारा, मी तुम्हाला काय म्हणतोय, आम्ही कार्यकर्ते आहोत. शिंदे साहेब देखील बोलतात मी सीएम झालो तरी कॉमन मॅन, डीसीएम झालो तरी डेडिकेटेड टू कॉमन मॅन, म्हणजे पूर्णपणे कॉमन माणसासाठी माझं सर्वस्व आहे. आणि नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये पूर्ण वेळ लोकांमध्ये असणाऱ्या नेत्याला जे आहे हे नव्याने कोणाबरोबर कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिशमेंट करायची गरजच नाहीये. कंटिन्यू लोकांमध्ये लोकांचा संपर्क असणारे नेते जे आहे शिंदे साहेब आहेत. तुला काय झालंय? अरे माझा दौरा अगोदर सुरू झालाय बाबा. 65 विधानसभा ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. आता काही पुढच्या आठवड्यामध्ये जे आहे हे विदर्भ जे आहे ते त्या ठिकाणी करू. त्याचबरोबर नगर जिल्हा जो आहे तो त्या ठिकाणी राहिलेला आहे. तिथे देखील जे आहे हे प्रत्येक कार्यकर्त्याबरोबर संवाद साधण्यासाठी फर्स्ट हाफ मध्ये 62 झाले. त्याच्यानंतर तुमचं काय ते ऑपरेशन टायगर आलं मध्ये. आता परत जे आहे विदर्भ, नगर, कोकण, मुंबई, नाशिक झालं. तर ह्या सगळ्या गोष्टी सुरू राहणार. सगळीकडे दौरे असणार आहेत. असं स्पेसिफिक जाऊन कोणाला शिव्याशाप द्यायचं काम आमच्या दौऱ्यामध्ये नसतं. कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचा दौरा असतो आणि पूर्ण महाराष्ट्रावर आम्ही फिरतो. कुठल्या स्पेसिफिक ज्या मतदारसंघामध्ये याला शिव्या दे त्याला शिव्या दे त्याच्यासाठी शिवसंवाद दौरा नाही. हा दौरा जो आहे हा कार्यकर्त्याबरोबर अटॅचमेंटसाठी, त्याच्याबरोबर कनेक्ट करण्यासाठी, त्याचं सुख दुःख जाणून घेण्यासाठी जो दौरा आहे. त्यांनी त्यांची क्षमता किती, बोलायचं किती, थोडस म्हणजे तारतम्य बाळगून जे आहे नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी कुठल्या स्तरातले नेते आहेत आणि आपण कोणावर बोलतो थोडस भान ठेवून. थँक्यू सर.